संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसलेंनी दिली आहे। जे खरं असेल ते उघडकीस येईल आणि लोकशाहीत गुन्हेगारांना शिक्षा होईल असंही त्यांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाडांनी बजेटवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे। निर्मला सीतारामन यांचं अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी झालेले दिसत नाहीयेत। आजही अर्थव्यवस्थेचे 3:13 वाजलेत असं विधान आव्हाडांनी केलंय। संजय राऊत ज्या बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात अशी टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणेंनी केली आहे। एक दिवशी त्यांना आम्ही चांगलं बोलायला शिकवू असा टोला देखील राणेंनी लगावलाय। रामदास कदमांनी गोगावलेंचं समर्थन केलंय। गोगावलेंची भूमिका चुकीची नाही, आमचे आमदार जास्त आहेत, त्यामुळे सुनील तटकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे असं विधान रामदास कदमांनी केलंय। नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आप सरकारवर हल्लाबोल केलाय। केजरीवालांनी 11 वर्ष दिल्लीला बर्बाद केलं, आता जनतेला डबल इंजिन सरकार पाहिजे असं मोदींनी म्हटलंय। दिल्ली विधानसभेसाठी शिवसेनेच्या खासदारांकडून दारोदारी जात भाजपचा प्रचार सुरू आहे। मतदारांच्या भेटीगाठी खासदार घेत आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे मित्रपक्ष म्हणून शिवसेनेचे नेते दिल्लीमध्ये गृहसंकुल, प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संपर्क साधणार आहेत। नारायण राणे यांनी मुंबई गोवा हायवेच्या कामाबाबत माहिती दिली। येणाऱ्या पावसाच्या आत महामार्गाचं बहुतांश काम करण्याचं आश्वासन ठेकेदारांना दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलंय। चंद्रपूरच्या नियोजन भवनात मंत्री नितेश राणेंनी उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीत गोड्या पाण्याच्या मासेमारीविषयी मार्गदर्शन केलं। दरम्यान विविध तलावांवरील अतिक्रमण काढणं, गाळ काढणं याबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याचे निर्देशही दिलेत। स्वयं विकासाच्या माध्यमातून मुलुंडमधील आर्यवर्त इंद्रप्रस्थ सोसायटीचा पुनर्विकास करण्यात आला। आज या इमारतीमधील रहिवाशांना पालकमंत्री आशिष शेलारांच्या हस्ते सोसायटीच्या चावीचं वाटप करण्यात आलं। मुंबईत प्रदूषण वाढतंय तरीही बांधकामांचा सपाटा सुरू आहे। मुंबईसह लगतचे खाडी किनारे प्रदूषित होत असताना बांधकामं वाढतायत। अर्थसंकल्पात पर्यावरण संवर्धनासाठी भरीव तरतूद नसल्यानं सरकारनं देखील प्रदूषणाकडे दुर्लक्ष केलंय। डोंबिवलीत 5वी ते 10वी मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनाचं आयोजन केलंय। यामध्ये 193 देशांच्या ग्लोबल करन्सी, पोस्टल स्टॅम्प, विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर्स स्पर्धांचा समावेश होतो। यासाठी 53 शाळांमधून 30,000 मुलांनी सहभाग घेतलाय। वाशिममधील 12 परीक्षा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा घेण्यात येते। या 12 परीक्षा केंद्रांवर 4100 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। तर परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 60 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे। नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। हा पुरस्कार नैसर्गिक शेती आणि शेतकऱ्यांसाठीचं कार्य पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया सुभाष शर्मा यांनी व्यक्त केली आहे। पुणे नागपूर नंतर अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव झालाय। अमरावती जिल्ह्यात जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। दोन्ही रुग्ण 16 वर्ष वयोगटाच्या आतले आहेत। आरोग्य विभागानं खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। वाशिमच्या रिसोडमध्ये पक्षीप्रेमी विनोद बांगर यांनी एक घरटं चिमण्यांसाठी हा उपक्रम सुरू केलाय। विनोद बांगर घरोघरी चिमण्यांसाठी एक घरटं बसवून देत आहेत, त्यामुळे शहरांमध्ये चिमण्यांचा हरवलेला किलबिलाट पुन्हा एकदा ऐकू येणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे। 5 आणि 6 फेब्रुवारी दरम्यान हे काम हाती घेतलंय। या कालावधीत 30 तास पाणी पुरवठा बंद करणार आहेत। त्यामुळे माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, भांडूपमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसेल। रत्नागिरीत 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हर्णे बंदरातील जिट्टीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे मच्छीमार बांधवांनी समाधान व्यक्त केलं। महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून या जेटीचं काम होणार आहे।
डोंबिवलीमधील रुणवाल गार्डन ते डोंबिवली स्टेशन अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी बसचा प्रवास करत ही बस सेवा सुरू केली। या बस सेवेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। रायगडमधील म्हसळामध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झालं। तर या डायलिसिस सेंटरमुळे डोंगराळ भागातील रुग्णांना सुविधा मिळणार आहे। जळगावमधील मुक्ताईनगर एसटी डेपोला 10 नवीन बसेस मिळाल्या। 10 नवीन बसेस मिळाल्यानं प्रवाशांमधनं समाधान व्यक्त करण्यात आलं। नव्या बसेस मिळाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या हस्ते नव्या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला। विठ्ठल रुक्मिणीला सुंदर असा पोशाख करत अलंकारही घालण्यात आले होते। तर वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। चंद्रपुरातील धाबामध्ये संत कोंडय्या महाराज यांच्या वार्षिक यात्रेला सुरुवात झाली। अग्निकुंड प्रभावळ या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं। तर या यात्रेमध्ये हजारो भाविक श्रद्धेपोटी अनवाणी पायानं निखारे तुडवतात। यवतमाळच्या कळंब इथल्या प्राचीन चिंतामणी मंदिरात श्री चिंतामणी जन्मोत्सव यात्रेला सुरुवात झाली। मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली होती। मिरवणूक, दहीहंडी आणि महाकाल्याच्या प्रसादानं या जन्मोत्सवाची सांगता होणार आहे। नाशिकच्या येवल्यातील कोटम गावात जगदंबा माता देवस्थान समितीला लाखोंचं दान मिळालंय। जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत देवस्थानाला 3,31,000चं दान मिळालं। देवस्थानाला मिळालेल्या या दानामधून परिसरात विविध विकास कामं देखील सुरू केली आहेत। पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यभरात कारवाई करण्यात येते। या कारवाईत 14.50 टन प्लास्टिक जप्त करण्यात आला। 901 दुकानदारांवर कारवाई करून 13.43 टन सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आला। तर 26,36,000चा दंड वसूल केलाय। नवी मुंबई पोलिसांनी 6 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। यामध्ये 4 पुरुषांसह एका महिलेचा सहभाग आहे। या प्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत। पुण्यात बेशिस्त नागरिकांवर महापालिकेनं कारवाई केली आहे। पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांकडून 60 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। एका महिन्यात महापालिकेनं 60 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केलाय। वेळ पाळा नाहीतर पगारात कपात होणार असा इशारा पुणे महापालिकेनं कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलाय। पुणे महापालिकेच्या विविध भागातील कर्मचारी अधिकारी कार्यालयामध्ये वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे केलेल्या होत्या। वसईत धावत्या एसटी बसचं चाक अचानक निखळलं। मात्र वाहन चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। बस चालकानं बस नियंत्रित केली आणि मोठी दुर्घटना टळली। या घटनेचा सीसीटीव्ही चांगलाच व्हायरल होतोय। शहापूरच्या बस आगारातील एसटी बसची दुरवस्था झाली आहे। तर एसटी महामंडळ या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे एसटी महामंडळाच्या विरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे।